संपूर्ण महाराष्ट्रभर भाविक भक्तांनी आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली। पंढरपूर येथे भक्तांचा अथांग सागर लोटलेला पाहावयास मिळाला। तोच उत्साह आणि तोच आनंद आपल्याला कांदळेपाडा ग्रामस्थांनी काढलेल्या दिंडी सोहळ्यात देखील पाहावयास मिळाला। या दिंडी सोहळ्यात कांदळेपाडा गावातील लहान, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांनी मोठ्या संख्येने दिंडीत सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला। यावेळी कांदळेपाडा सरपंच मुरलीधर भोईर, माजी उपसरपंच अविनाश भोईर, माजी उपसरपंच स्वाती भोईर, प्रकाश म्हात्रे, मुख्याध्यापक विष्णू कोळी, मोतीराम बुवा, भिकाजी बुवा, एकनाथ महाराज, भिकाजी रसाळ, एकनाथ म्हात्रे, शुभम म्हात्रे, सुप्रीत भोईर, राजेश भोईर, शालेय शिक्षण समिती, तरुण वर्ग, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी कांदळे सरपंच मुरलीधर भोईर यांनी बोलताना सांगितले की आषाढी एकादशी म्हणजेच पंढरीची वारी, तसेच आपल्या पंढरीच्या वारीचे महत्त्व आणि महिमा लहान विद्यार्थ्यांना समजावा म्हणून या दिंडीचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले। खरं तर आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूर वारी हे सर्वसूत आहे। आषाढी एकादशीचं आज आम्हाला दिंडी काढण्याचं कारण एवढंच आहे की लाखो भाविक पंढरपूरकडं माऊलीचं दर्शन घेण्यासाठी जात असतात। कोणतेही आमंत्रण नसताना, कोणतीही कल्पना नसताना, कोणीही बोलवलेलं नसताना स्वतःच्या इच्छेने आज लाखो भाविक जर पंढरपुरात चालत जात असतील तर आपल्याकडं सुद्धा आपल्या गावामध्ये ती जनजागृती व्हायला पाहिजे। आज आपण पाहिलं असेल की लहान लहान चिमुकल्याने कशा प्रकारे आपला आनंद व्यक्त केला आणि त्यांना ह्या वारीचं खूप समाधान झालं। तर आपलं ही वारी आयोजित करण्याचं कारण एवढंच होतं की तळागाळातील लहान मुलांपर्यंत त्याचे संस्कार लहानपणीच व्हायला पाहिजेत। मी पाहिलं तर 2-2 वर्षाची चिमुकली सुद्धा या वारीमध्ये समाविष्ट झाली होती। तर लोकांमध्ये जनजागृती व्हायला पाहिजे आणि पंढरपूर वारी काय आहे, आषाढी एकादशी काय आहे हे कळलं पाहिजे, एवढाच यामागचा हेतू होता। जनोदय करिता विनायक पाटील, पेड।